जय शंभू मित्रांनो, मी ओमकार शिंदे पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ। तर आज आपण आलो आहे कळसामड्याला, म्हणजेच आपल्या गावाला। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आताच शिमगा झाला आहे आणि शिमग्यानंतर जसं 5-6 दिवसांनी पालखी असते, तर आपण पालखीसाठी आपल्या गावाला आलो आहे। मागच्या वर्षीचा पण ब्लॉग तुम्ही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, तसं यावर्षी तुम्ही द्याल असं मला वाटतं आहे। आणि आज जी काही धमाल होणार आहे ती सगळी आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि यावर्षीची थीम तुम्ही सगळ्यांनी छावा पिक्चर बघितला असेल असं मला वाटतं आहे। जर नाही बघितलं असेल तर कृपया करून थिएटरमध्ये जाऊन बघा। आणि यावर्षी आपल्या गावाला संभाजी महाराजांची, धर्मरक्षक संभाजी महाराजांची थीम आपण ठेवली आहे, तर ती पण कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। तर भेटूया पुढे। पुन्हा एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे। आणि आता आपण आलो आहे जेवायला आणि आपले मित्र सगळे फ्रेममध्ये उभे आहेत। तर कसं वाटतंय तुम्हाला जेवण वाढून? जागा कुठं आहे? जवळजवळ मला वाटतं 5,000चा क्राऊड आहे आपल्या इथे। आणि तुम्हाला दाखवतो या साईडला अशी आपली सिटिंग आहे। आणि काय वाटतंय तुम्हाला वाढून बिडून? एकदम चांगलं वाटतं, खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतंय। जेवलेले आहेत मुलं बाई आपली अजून। आणि गौरव मोरे, पवाई पिंटरपाडा, कसं वाटतंय मित्र? एकदम छान। किती वर्ष आहे तुमचं आपल्या गावच्या पालखीमध्ये? मैं नहीं बताऊंगा। ठीक आहे, आपण जेवताना डायरेक्ट आता व्हिडिओ काढूया। तोपर्यंत टाटा। जेवायला बसलेले आहेत। जेवू का नको? आता मी जेवू का नको सांग? कंट्रोल उदय। गावचं जेवण एकदम पारंपरिक रित्या आम्ही बसून देतोय। उमा भाजी आमच्याकडे, डाळ आहे, अजून आहे सामग्री बाकी आहे। आणि प्रेम मुरेंना काय वाटतं एकदम चांगली? आज खूपच गरम आहे। थोडासा वेरी डेंजरस। थोडासा पंखा लावा आणि बाकीचं थोडं जेवण आणून पटपट दिल्यात तर खूप बरं होईल। आम्हाला खूप लागले। जी गरीब मित्र कशी जेवतात बघा, या पंगतीत बसून सगळ्यांना वाढून बसले। नमस्कार मित्रांनो, जेवणानंतर थंडगार छासचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिकडे या, थोडं दाखवायला, थोडं क्लोज या, क्लोजिंग करा। हे आमचे गावचे बॉक्सर आहेत। बॉक्सर नाही रे, कमाटो नाही। मग कोण आहेत? तायक्वांडो आहे। तायक्वांडो गोल्ड मेडलिस्ट आपले आहेत। आपल्या गावाचं नाव रोशन करत आहेत आणि सध्या ते छास वाटत आहेत खूप उत्तमरित्या। तर असेच मी तुम्हाला पुढे शॉर्ट्स घेत राहील। तोपर्यंत बाय बाय। वर्तते कस्यानोपर। बस आता एवढं सगळं होईपर्यंत तुम्हाला तिथपर्यंत यायचं। तो टायमिंग मॅच करायचा दादा।
सगळ्यात बेस्ट सीन आहे ते आपण आता बघणार आहे आणि आपण आता भेटणार आहे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना. मी तुम्हाला त्यांचा थोडासा लुक दाखवतो. हे बघा, बाबा हो या भाभी ताई आशूला आणि ध्रुवला झेंडे लावायचं काम दिलंय, पण त्यांच्यानी काय होत नाही. ते काय ला बाई, झेंडा नाही लागत आहे. कार्यकर्ते काय कामाचे नाही आहेत बाई, झेंडा नाही बांधू शकत. नमस्कार मित्रांनो, आम्हाला औरंग्या भेटलाय. 12 seconds later. काय हो कसं वाटतंय बाई बदलून? मस्त वाटतंय. आणि दाढी बिडी एकदम भारी वाढवली आहे. दगा दगा हुजूर मराठे आ गए. ये पड़ गया पदर. हाँ भाई, कैसी लगी? बीटीएस चालू आहे भाई. आओ शिवा आओ हमारे गले लग जाओ. काठी उचलून दमलाय. कसं वाटतंय काठी उचलून? मस्त. आणि सगळ्यात जास्त वेळ काठी उचलणारे
फायनली आपल्या दारावर पालखी आली आहे. तर जवळपास रात्रीचे 12-1 वाजलेत आणि सगळे पाया पडत आहेत. आपल्या दरवाजावरनं पालखी निघालेली आहे आणि आता यशच्या दरवाजावर पालखी येणार आहे, म्हणजे आपल्या मामाच्या. आणि आता जवळपास 1 वाजता रात्रीचे आणि आता आपण अजून मला वाटतं 2 वाजणार आहे आणि आपण आता थोड्या वेळात निघणार आहे. आणि आपली आता बस पण रेडी आहेत, 4 बस केल्यात आपण. बस आता तुम्ही बघू शकता इकडे काय किती धमाकूल घातलाय. अजून तो धमाकूल बाकी आहे, थोडासा बाकी आहे, तर आम्ही नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि पालखीचा लुक, पालखी दिसू शकते तुम्ही जरा बाजूला हो. पालखी आपली उभी आहे मस्त एकदम सजून. आणि हे सुजेल आपले मागच्या पालखीच्या व्हिडिओमध्ये पाटील सुजेल गळ्यामध्ये बघा, गळ्यामध्ये 50 तोळ आहे. आणि सूर्या भाई बघू शकता गावाला त्यांचा वेगळाच असतो रुतबा. तर नक्कीच आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि जर जमलं तर व्हिडिओ एंड करूया, जर भेटला टाइम तर. जर नाही भेटलं तर समजून आम्ही खूप थकलोय आता. एवढे लोक आहेत केक खाणारे, बघून ठेवा.